विद्यार्थ्यांना असा अवघड असा जाणारा विषय तो म्हणजे गणित, आणि तो सोप्या भाषेमधून समजून सांगणारे आपले प्राध्यापक खेडकर सर हे थोडक्यात 10वीच्या विद्यार्थ्यांना आज सांगणार आहेत की कशा पद्धतीनं आपण मॅथचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतील. तर चला आपण विद्यार्थी मित्रांनो सरांच्याच मुखातून ऐकून घेऊया कशा पद्धतीने अभ्यास करायचा. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तसं खरं पाहता मॅथमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन विभाग पडत आहेत. त्याच्यामध्ये पार्ट 1 चा विषय चाललाय अल्जेब्राचा. अल्जेब्राला एकूण 6 चॅप्टर आहेत. 6 चॅप्टर मधले पहिले 9 चेच पुढं 3 टॉपिक आलेले आहेत. लिनियर इक्वेशन, इनटू व्हेरिएबल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन. विद्यार्थ्यांना ते तसं पहिलं तर सोपे जातात टॉपिक. एकच टॉपिक थोडासा हार्ड जातो, फायनान्शियल प्लॅनिंग. 4 नंबरचा टॉपिक सोडून सुद्धा विद्यार्थ्यांना 5 धड्याची तयारी करून आउट ऑफ मार्क मिळवता येते. पण जे 5 धडे उर्वरित आहेत त्या प्रश्नातील सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून सोडवले पाहिजेत. माझं तर असं मत आहे जे पेपर पॅटर्न आहे, पेपर पॅटर्नचा अगोदर विद्यार्थ्यांनी छान अभ्यास करून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये जे 1-1 मार्कचे पहिले ऑब्जेक्टिव्ह, पुन्हा 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत, पुन्हा 2 मार्कचे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असे करून 23 मार्क विद्यार्थ्यांना एकदम कमी प्रयत्नात साधारण विद्यार्थ्याला सुद्धा 23 मार्क पडू शकतात. आणि थोडस जर टिपिकली कोणते प्रश्न रिपीट होत आहेत, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, ते जर मागच्या 5 प्रश्नपत्रिकेचा जर विद्यार्थ्यांनी पूर्ववत अभ्यास केला, छान तयारी केली, तर त्यांना 40 पैकी 40 मार्क अचीव्ह करणं काही अवघड जाणार नाही. आता त्याच्या तयारीसाठी गेल्या 5 वर्षाच्या सलगच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याचं अनालिसिस जर केलं विद्यार्थ्यांनी, तर त्यातले वारंवार रिपीट प्रश्न होत आहेत. एवढी विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी तयारी करायला पाहिजे. सर मला काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आला होता की सर माझा अभ्यास सगळा पूर्णपणे झालेला आहे परंतु मला कॉन्फिडंट येत नाही. तर मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे का मी परत ते चॅप्टर्स, त्या कन्सेप्ट आणि ते वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे? त्यावर तुमचं काय मत आहे सर? खूप छान आणि सुंदर प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स नसतो त्यावेळेस आपण नवीन क्वेश्चनला अटेम्प्ट करायला नाही पाहिजे. जे आपल्याला फोकस येते, परफेक्ट येते, त्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्तीत जास्त वाढवल्यानंतर विद्यार्थ्यांचा बरोबर आपला आत्मविश्वास असतो. आणि मॅथ पाहून वाचून येत नसतं, ते सोडवावंच लागतं. सोडवल्याने विद्यार्थ्यांची चांगली प्रॅक्टिस होते. गणित सोडून छान प्रॅक्टिस करून तुमचा तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकता. सर आता हे झालं अल्जेब्रा बद्दल. ऍक्च्युली माझा काय प्रॉब्लेम आहे माझ्या विद्यार्थ्यांचा की त्यांना जॉमेट्रीमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत ते फार किचकट जातात आणि ते त्याला उडवायचा प्रयत्न करतात. तर तुम्ही कशा पद्धतीने सांगता किंवा त्यांना जॉमेट्रीचं ते कन्स्ट्रक्शन भाग व्यवस्थित केला पाहिजे जेणेकरून त्यांना 11वी आणि 12वीचे जे काही फिजिक्सचे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये कन्स्ट्रक्शन भाग त्यांना आला तर थोडंफार अजून अभ्यास सोपा होतो. तर त्यांना कशा प्रकारे कन्स्ट्रक्शनचा अभ्यास केला पाहिजे? तसं तर जे विद्यार्थी टेक्निकल किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल पार्ट पेक्षा कन्स्ट्रक्टिंग पार्ट हा खूप इझी आहे. त्याचं फक्त टेक्निक एक लक्षात ठेवलं की त्याचा यूज कसा करायचा आहे, प्रॉपर आर्क कसे मारायचे, अँगल कसा घ्यायचा आहे, सर्कल कसं ड्रॉ करायचंय, त्या पद्धतीने ते एकदम खूप सोपी मेथड आहे. आणि कन्स्ट्रक्टिंग पार्ट राहिला विषय 10चा, तर खूप सोप्या लॉजिकचं कन्स्ट्रक्टिंग आहे आणि ते इझी मार्क मिळतील असा विषय आहे. त्याच्यामुळं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल थेरम प्रूफ पेक्षा खूप सोपा आणि सिंपल न मार्क टाकणारा हा पोर्शन आहे. त्याच्यामध्ये रफ फिगर आणि अनालिटिकल फिगर याला महत्व दिलं पाहिजे. हल्ली विद्यार्थी रफ फिगरला महत्व देत नाही, अनालिटिकल फिगरला जास्तीत महत्व देत आहेत. त्याच्यामुळे त्याला कन्स्ट्रक्टिंग पार्ट. सर माझा अजून एक छोटासा प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फक्त लेक्चर अटेंड केलेत आणि थोडाफार असाच धीमे गतीने अभ्यास केलेला आहे तर त्यांचा असा प्रश्न आहे की मी असे कोणते टॉपिक कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून मी ते मॅथ मधले 2-3 टॉपिक पार्ट 1 आणि पार्ट 2 जर सोडले तरी पण माझा चांगल्या प्रकारे स्कोर येऊ शकतो. असे कोणते टॉपिक आहेत की जे मी विद्यार्थ्यांना तयारी करायला हवेत? पहिला टॉपिक जो आहे सिमिलॅरिटी जॉमेट्री पार्ट 2 मधला, तो पण खूप सोपा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम आणि कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल जो टॉपिक आहे तो पण खूप सोपा. आणि ट्रिगोनॉमेट्री मेन्सुरेशन मध्ये जो 9th आहे पार्ट, त्याच्यामध्ये थोडस इन्क्लूड केलेलं आहे. ते जर विद्यार्थ्यांनी 4 ते 5 टॉपिक केलं तर ते सहजरित्या शेवटच्या 15-20 दिवसात महिन्यात जरी तयारी करायला बसलं तरी ते टॉपिक ऍट अ टाइम होऊ शकतात. त्याच्यामुळं
अल्जेब्रा आणि जॉमेट्री तेवढा काही फरक नाही. त्याच्यामध्ये टॉपिक अवघड आहे तो सर्कल. त्याच्यामुळे सर्कल टॉपिक वगळता बाकीचे सर्वच टॉपिक पार्ट 2 मध्ये इझी आहे. आणि जसं पार्ट 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे पार्ट 2 चे तुम्ही क्वेश्चन्स रिपीटेड बघा. क्वेश्चन एक एक मार्कला कोणते येते, 2 मार्कला कोणते येते, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, त्याच्यानुसार तुम्ही तयारी करू शकता. सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचा उद्या मॅथचा पेपर आहे आणि एक मॅथ पेपरच्या अगोदर की कमी वेळेमध्ये मी काय पाहिलं पाहिजे जेणेकरून मला पूर्ण बुक लक्षात येईल आणि पूर्ण त्याची कन्सेप्ट ओव्हरऑल जी आहे मॅथची किंवा 10वी मध्ये काय आहे आणि काय विचारलं जाऊ शकतं हे मी कसं माझं स्वतःचं अनालिसिस मी कशा पद्धतीने केलं पाहिजे. तसं खरं पाहिलं तर त्याचे की मुवमेंट्स असतात. आपल्याला वर्षभर अभ्यास केल्यानंतर त्या टॉपिक मध्ये महत्वाचं काय आहे याचे अनालिसिस वैयक्तिक शाळेत शिक्षकांनी सांगितलेलं असतं आणि आपल्याला ते कळतं की आता आपण प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतात त्याच्यावर काय येतंय, एक फॉर्म्युला रीड करायचा, कन्स्ट्रक्शनचा काय काय स्टेप्स आहेत तेवढ्या लक्षात ठेवून सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे. आणि परीक्षेच्या अगोदर आदल्या रात्री किंवा पेपरला जाताना आपल्याला न येणाऱ्या क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं नाही. एवढी एक विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आज एक मेसेज आल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारत आहे की विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेमध्ये कशा प्रकारे पेपर अटेंड केला पाहिजे किंवा काही विद्यार्थी काय करतात की सुरुवातीला पहिला क्वेश्चन लिहितात, मध्ये त्या दुसरा घालतात, नंतर परत चौथा लिहितात, परत तिसरा आणतात. ते हे करणं योग्य आहे की नाही हे आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगावं. अयोग्याचा विषय नाहीये त्याच्यात, पण सुरुवातीपासून क्वेश्चन नंबर 1 पासून जर पेपर अटेम्प्ट केला त्या पेपरची काठिण्य पातळी शेवटलाच क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हार्ड आहे मॅथ मध्ये. क्वेश्चन नंबर 1, 2, 3 ची प्रॉपर तयारी झालेली असते. त्याच्यामुळे डायरेक्ट 4 नंबर 5 नंबरचा क्वेश्चन टाकायची गरज नाही. पेपर क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 जरी सिरियलने अटेम्प्ट केली तरी एवढा काही फरक पडणार नाही, कारण छोटे छोटे क्वेश्चन आपल्याला येणारे क्वेश्चन सुरुवातीलाच असतात. त्याच्यामुळे डायरेक्ट 4 नंबरचा 5 नंबरचा क्वेश्चन काढला तर कॉन्फिडन्स लेवल परत पहिल्यापासून बघण्यापेक्षा सुरुवातीला 5 मिनिटांमध्ये सगळा पेपर रीड करून क्वेश्चन 1 to 5 सिरियलनी सोडवलेलं बरं जातं. कारण ते चेक करणाऱ्याला सुद्धा मग ते त्याचा लोड होत नाही. नसता चेक करताना एकदा 1 नंबरचा सोडवला, पुन्हा 3 नंबरचा, 4 नंबरचा, ते सुद्धा त्रास झाल्याच्या नंतर मार्कात फरक पडतो. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 1 पासून सिरियलनी सोडवलेलं उत्तम राहील. तर सर आता आपले 2-3 राऊंड परीक्षा झालेले आहेत, तर तुम्ही पेपर चेक केलेत, विद्यार्थ्यांनी त्याचे मार्क्स अनालिसिस केले, तर यातून तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी निदर्शनामध्ये आल्या की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये नाही केल्या पाहिजे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मार्क्स जातील किंवा पेपरवरती बॅड इम्प्रेशन पडेल आणि शिक्षक आपलं कुठेतरी मार्क कटिंग करून पेपर चेक करून सोडून देत. की सहसा जनरली पाहतो मुलं जर एखादा प्रश्न घाईगडबडीत चुकला तर ते पूर्ण खडाखोड करतायत, ते पेज खराब करतायत. तसं न करता त्याच्यावर क्रॉस एक पट्टीच्या सहाय्याने जर एक लाईन मारली आणि आपल्या पेपरचं बॅड इम्प्रेशन टाळलं, क्वेश्चन नंबर 1 देणं, ऑब्जेक्टिव्ह लिहिताना ऑप्शन सी आणि त्याच्या पुढचं जे उत्तर आहे ते पूर्ण करेक्ट मॅच द पेअर्स आलं, फिल इन द ब्लँक्स आलं तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहून ते करणं, खडाखोड करणं टाळावी. पेपरला बॉर्डर वडणं, क्वेश्चन नंबर देणं, त्यातलं सब क्वेश्चन असतील त्याचे पूर्ण क्वेश्चन देणं, एवढे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. तुमचं मोलाचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्याला लाभलं, याबद्दल आम्ही बीडीसीच्या वतीनं तुमचं आभार मानतो आणि विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपला पॉडकास्ट संपतो. धन्यवाद.